नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. आमदार सतेज पाटलांना वारंवार मंत्री मुश्रीफ का डिवचतात? गेल्या काही दिवसांपासून शक्तीपीठ महामार्ग असो किंवा अन्य कोणतंही कारण असोत, मंत्री हसन मुश्रीफ हे आमदार सतेज पाटील यांना वारंवार डिवचत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मंत्री मुश्रीफ आमदार सतेज पाटलांना डिवचत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मंत्री मुश्रीफांनी आमदार सतेज पाटलांवर निशाणा साधला असल्याचं पाहायला मिळालं. आमचे मित्र व काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी राधानगरी तालुक्यातल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन फोटो काढल्याचं पाहिलं. तेव्हा बंटी पाटलांनी इतकं हळवं होण्याची आवश्यकता नव्हती असा टोला मंत्री मुश्रीफांनी आमदार सतेज पाटलांना लगावला होता. त्यानंतर आता आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चाचा आकडा वाढविलेला आहे अशी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, आमदार सतेज पाटील हे नवीनच आर्किटेक्ट झाले आहेत. त्यांचे महामार्ग उभारणी या विषयातील ज्ञान इतके प्रगल्भ झाले असेल हे मला माहीत नव्हतं. अशा मिश्किल शब्दात खोचक टोलाही मंत्री मुश्रीफांनी लगावला. विनाकारण प्रस्तावित खर्चाचा आकडा वाढवला जात नाही. रस्ता किती किलोमीटरचा असतो, तो काँक्रिटीकरणाचा की कसा, यावर त्याचे दर ठरत असतात. मला वाटतंय हा आमदार सतेज पाटलांचा गोड गैरसमज झाला असावा असंही मुश्रीफ यांनी बोलून दाखवलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन खेळी आखण्यासाठी डिवचत असावेत का? की आमदार सतेज पाटील यांना वारंवार डिवचण्यामागे मंत्री मुश्रीफांना कोणता राजकीय हेतू साध्य करायचा आहे का? असा सवाल राजकारणाच्या पटलावर उपस्थित केला जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.